दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो. तुझी आपाळी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज फुले स्तुती तुझी गाण्या. लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो. दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. आजची ही मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यांसाठी आपण अर्पण करीत आहोत. स्वर्गवासी विन्सेंट लुईस डिमॉन्टी, स्वर्गवासी परशीबाई मोत्या रुमाव, स्वर्गवासी ग्रेसी डिमेलो व फिलिप डिमेलो, स्वर्गवासी कोशाव विक्टर तुस्कानो, स्वर्गवासी सिल्वेस्टर थॉमस रॉड्रिक्स, तसेच जे आज वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आज आपण कार्मेल माऊली हिचा सण साजरा करीत आहोत. आपल्या अब्राहम नाका ह्या ठिकाणी जे कॉन्व्हेंट आहे त्या कॉन्व्हेंटमधील सिस्टरांचा सण आहे. त्यांच्यासाठी आजच्या मेसेमध्ये खास प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण कार्मेल माऊली फीस्ट ऑफ माउंट कार्मेल और आ लेडी ऑफ कार्मेल हिचा सण साजरा करीत आहोत, जिला आपण बेंतेनीची राणी म्हणून संबोधतो. आणि आपल्या प्रत्येकाचा दृढ विश्वास आपल्या स्वर्गीय आई पवित्र मरियेवरती आहे. आजच्या ह्या परिस्थितीतून
या महामारीतून जगाला वाचविणारी आपली पवित्र मरिया, आपली कार्मेल माऊली आहे, हा दृढ विश्वास मनात बाळगून या मिसेला सुरुवात करीत असताना पवित्र मरियेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपण कमी पडलेलं असू, आपण अपयशी ठरलेलं असू, तर आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल अंतःकरणापासून पश्चाताप करूया, परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगयने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, पवित्र मरियेच्या प्रार्थनेद्वारे आमचे संरक्षण कर व तिचा पुत्र ख्रिस्त ह्याचे आम्हाला दर्शन घडव. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करीतो. आमेन. जखऱ्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे सियोन कन्ये, जय जयकार आणि उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करेन असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील आणि माझी प्रजा बनतील. मी तुझ्या ठाई वस्ती करीन. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे. परमेश्वर पवित्र भूमीला आपला वाटा म्हणून यहुद्यांचा ताबा घेईल आणि पुन्हा येरुशलेम निवडील. सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा आहे त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रतिसाद. सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. प्रतिसाद. सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.
जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्भिष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. प्रतिसाद: सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. त्याने अधिपतीस राजासनावर ओढून काढले आहे आणि दीनजनास उंच केले आहे. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे. प्रतिसाद: सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहे. त्याचे नाव पवित्र आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्या त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. प्रतिसाद: सर्व सामर्थ्य परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. जयघोष. Alleluia, 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 Alleluia. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गांतील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही दिवसाआधी एक विदारक दृश्य पाहावयास लागले. या महामारीच्या काळामध्येच एक तरुण स्त्री एका रेल्वे स्टेशनवरती मृतावस्थेमध्ये होती. अर्थात तिचा मृत्यू हे उपासमारीने झालं की औषध न मिळाल्यामुळे झालं हा विषय नाही आहे, परंतु ती स्त्री मरण पावली होती. आणि विदारक दृश्य हे होतं की तिचं एक चिमुकलं मूल तिला उठविण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित त्याला भूक लागली असेल किंवा कदाचित आईशी खेळायचं असेल, पण तिचा पदर धरून तिला तो हलवत होता, उठविण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या हृदयाला पाजर फुटणारा हा प्रसंग, हे दृश्य होता. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर काही दिवसानंतर आणखीन एक वाईट बातमी वाचायला लागली. ती म्हणजे एका दाम्पत्याने आपल्या 2 कोवळ्या छोट्या मुलांसह या जगाचा निरोप घेतला. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो,
मराठीमध्ये एक वाक्य आहे की सुख पाहता जवा एवढे, दुःख मात्र पर्वता एवढे. ही आजच्या जगाची वास्तवता आहे. महामारीने नाही तर उपासमारीने भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या माणसाच्या जीवनात मृत्यूची काळरात्र कधी येईल हे आज सांगता येत नाही. दारिद्र्याची साडेसाती सुटत नाही आणि अपयशाची साखळी तुटत नाही. या वास्तवतेतून, या भयानक वास्तवतेतून आज मानव जातीला प्रवास करावा लागत आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, संरक्षणासाठी सैरावैरा पळणारी माणसं आपण पाहत आहोत. आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार आहे, प्रत्येकाच्या मनाची पकड एकाच विचाराने घेतली आहे. तो विचार म्हणजे भीती, फिअर. म्हणून एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे की फिअर इज अ डार्क रूम, फिअर इज अ डार्क रूम वेअर ऑल द नेगेटिव्ह थॉट्स आर डेव्हलप्ड. म्हणजे भीती एक काळोखी खोली आहे की ज्याच्यामध्ये सगळे नेगेटिव्ह विचार, सगळे वाईट विचार, नकारात्मक विचार जन्माला येत आहेत. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, दिवसा वेळ भरत नाही आणि रात्री झोप लागत नाही, अशी आज परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये माणसांना बोलावणारी आपली स्वर्गीय आई आहे, माणसांना दिलासा देणारी, भरवसा देणारी आपली स्वर्गीय आई आहे, माणसासाठी नेहमीच मध्यस्थी करणारी आपली स्वर्गीय आई आहे. आणि म्हणूनच आपण तिचा नेहमी सन्मान करतो. आज आपण कार्मेल माऊलीचा सन्मान आणि सण मोठ्या आशेने करीत आहोत की या जगामध्ये जेव्हा कोणी वाचवू शकत नाही, आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती भयाची छाया आहे, अशा वेळेला आपल्यासाठी मध्यस्थी करणारी आपली स्वर्गीय आई आहे. आणि जोपर्यंत आपल्यासाठी स्वर्गीय आई मध्यस्थी करणारी आहे तोपर्यंत आपण जिवंत राहणार आहोत, हा भरवसा आपल्या प्रत्येकाला आहे. सायमन स्टॉक हे जे कार्मेलाइट संस्थेचे संस्थापक, यांनी 12व्या शतकामध्ये ही संस्था सुरू केलेली होती. मात्र ही संस्था त्यांनी कार्मेल, ते मठवासी होते आणि माउंट कार्मेल पर्वत जो आहे, कार्मेल पर्वत की ज्याला जुन्या करारामध्ये फार मोठा इतिहास आहे, याच कार्मेल पर्वतावरती एलिया संदेष्टा जेव्हा दुष्काळ होता इस्रायलमध्ये, त्यावेळेला एलिया संदेष्टाने ह्याच कार्मेल पर्वतावरती जाऊन प्रार्थना केली आणि 7 वेळा ते वरती गेले. 7व्या वेळी त्यांना एक छोटासा ढग दिसला आणि त्यांनी भविष्यवाणी केली की आता पाऊस पडणार आहे. आणि त्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि दुष्काळ नाहीसा झालेला होता. त्या देशामध्ये 3 वर्ष दुष्काळ होता आणि तो नाहीसा झालेला होता. आणि ती भविष्यवाणी एलिया संदेष्टाने कार्मेल पर्वतावरून केलेली होती. कार्मेल पर्वताला देवाचा स्पर्श होता आणि ह्याच कार्मेल पर्वताच्या ठिकाणी सायमन स्टॉक यांनी मठवासी राहून या संस्थेची सुरुवात केलेली होती. मात्र त्या ठिकाणी जेव्हा छळाला सुरुवात झाली त्यावेळेला त्या ठिकाणाहून ते पळून इंग्लंडला गेले. आणि वयोवृद्ध असताना इंग्लंडमध्ये देखील छळ हा होताच. आणि अशा वेळेला त्यांनी पवित्र मरियेकडे साकडे घातली, पवित्र मरियेचा धावा केला आणि वृद्ध सायमन स्टॉकला पवित्र मरियेने दर्शन देताना बेंतीन दिली. आणि बेंतीन ही संरक्षणाचं प्रतीक होतं. पवित्र मरियेचे शब्द होते की हे बेंतीन जो परिधारण करील त्याचं मी संरक्षण करील, या जगामध्येच नाही तर मरण पावल्यानंतर देखील, नरकापासून देखील मी त्याचं संरक्षण करील. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र मरिया ही आपली संरक्षण करणारी आहे. आजच्या शुभवर्तमानात पवित्र मरिया आपल्या नातेवाईका समवेत येशू ख्रिस्ताकडे आलेली होती. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्ताने जे शब्द काढले ते लोकांसाठी होते की त्यांनी लोकांना स्वीकारलं की तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही माझी आई आहात.
पवित्र मरियेविषयी बोलण्याची गरज नाही, कारण देवदूतानेच तिला सांगितलं होतं की नमो कृपा पूर्ण मरिये, स्त्रियांमध्ये तू धन्य, तू कृपेने भरलेली आहेस. म्हणून पवित्र मरिया ही कृपेने भरली होती आणि पवित्र मरिया ही येशूची आई आहे हे सर्व मान्य आहे. परंतु ख्रिस्ताने हे शब्द समोर बसलेल्यांसाठी काढले की मी तुम्हाला स्वीकारलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने ख्रिस्ताकडे माणसांना आणलं. काना गावचा एक अनुभव, एकमेव अनुभव आहे तो लिहिलेला. परंतु असे अनेक अनुभव असतील की ज्या वेळेला पवित्र मरियेने येशूकडे लोकांसाठी गाराणं घातलं किंवा साखळी घातली आणि येशूने ती पूर्ण केली. म्हणजे पवित्र मरिया ही संरक्षण करणारी आहे, पवित्र मरिया ही मध्यस्थी करणारी आहे. आणि आजच्या ह्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण प्रत्येकजण घाबरलेले आहोत, भयाने ग्रासलेले आहोत, एकमेकांपासून अंतर ठेवत आहोत, अशा वेळेला आपलं लक्ष हे पवित्र मरियेकडे असलं पाहिजे. पवित्र मरियेपासून कधीही आपण अंतर ठेवता कामा नये. जी रोजरीची प्रार्थना आपण नित्याने केली पाहिजे ती आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, आपल्यासाठी दुसरं कोण आशास्थान आहे? कोणाकडे आज आपण पाहू शकतो की या सगळ्या परिस्थितीतून आपण वाचू शकू किंवा आपला वाचवणारा कोणतरी आहे असं आज आपण कोणाला दाखवू शकतो का? कोण आपल्या पुढे येऊ शकतो का आणि सांगू शकतो की मी तुम्हाला ह्या सगळ्या महामारीतून वाचवू शकतो? तसा जगामध्ये कोणी नाही. आणि म्हणून एक श्रद्धेने, आशेने आणि विश्वासाने आपण आपल्या कार्मेल माऊलीकडे साकडे घालूया, तिच्याकडे कळकळीची प्रार्थना करूया. या सगळ्या प्रसंगातून आम्हा प्रत्येकाच्या जीवाचं तू संरक्षण कर. तू संरक्षण करणारी आहे, तू आम्हाला जीवन देणारी आहे, जीवन संवर्धन करणारी माता आहेस. कार्मेल माऊली आमच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. अर्पंकित. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो, पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. जो कुछ मैं हूँ, जो मैं करता, मेरा सब कुछ तेरा. जो कुछ मैं हूँ, जो मैं करता, मेरा सब कुछ तेरा. मुझे समर्पित करूँ, मुझे समर्पित करूँ. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्तभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ परमेश्वरा, आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात
आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा देई. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने
प्रार्थना करणार आहोत. आपण ही प्रार्थना गायनात घेत आहोत. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी. आमुच्या स्वर्गास्त बापास्तव नाम व्हावे गा पावन सर्व काळ. तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी तशी व्हावी सर्व काळ. आमुची रोजची कामागे भाकर आचार विचार शुद्ध राहो. प्रमाद आमुचा केला जर कोणी क्षमा त्यास झणी देतो सदा. तसे क्षमादान देगा प्रमादाचे आमुच्या पापांचे जड करी. मोहापाशी आम्हा न द्यावे पडून अनिष्टापासून सोडवावे. अनिष्टापासून देगा मुक्ती जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तोवरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना जाऊ नको. राज्य सत्ता वैभव तुझेची विकार असेची देवराया देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर को करा सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु। दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु। से चले जहाँ, तेरा नजारा कहाँ कहाँ, तेरी ज़मीन आसमां, सबका है तू मेहरबान, तेरी ज़मीन आसमां, सबका है तू मेहरबान। दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो। पवित्र मरियेचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो। आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। पावसासाठी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे। आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते। यशया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो। पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते। आमची गरज जाणून घे। या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो। अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो।
आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आज आपण कार्मेल माऊलीचा सण साजरा करीत आहोत. आपल्या अब्राहम नाक्याच्या सिस्टरांच्या संस्थेचा हा सण आहे. आपल्या सर्व कार्मेलाइट सिस्टरांना हार्दिक शुभेच्छा. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ आवर लेडी ऑफ माउंट कार्मेल. प्रिय भाविकांनो, कार्मेल माऊलीच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांचं या महामारीमध्ये संरक्षण व्हावं, आपण सर्वजण सुरक्षित असावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या सिस्टरांच्या संस्थेची माहिती याचं एक व्हिडिओ क्लिप आपण आता मिसळ संपल्यानंतर लगेच आपणास दाखवणार आहोत. आपणास विनंती आहे की आपल्या कुटुंबासमवेत विशेष करून आपल्या तरुणांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर आपण हे क्लिप पाहावं. त्यांची संस्थापिका मदर वेरोनिका ह्यांना कसं पाचारण झालं आणि आपल्या कार्मेल कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स जगामध्ये आणि भारतामध्ये कुठे कार्य करीत आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि त्याद्वारे कशी सुवार्ता पसरवली जात आहे याचं सुंदर वर्णन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या मुलांनी तरुणांनी तो पाहावा की जेणेकरून ईश्वरी पाचारणाची बीज त्यांच्यामध्ये पेरले जातील आणि परमेश्वराच्या कार्यासाठी होकार देण्यास त्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती लाभेल. धन्यवाद. अंतिम गीत. कार्मेल स्वामिनी प्रीतिनीची तुराणी माय देवा पुत्राची व माऊली माणसाची. वर्णूया वर्णूया प्रीतिनीची
Our Lady of Mount Carmel, pray for us. Mary's contemplation of the Word was brought to abundant fruitfulness in service. Our devotion to Mary will allow her to influence all our activity so as to become increasingly surrendered to God as she was. Mother Veronica, foundress of the Apostolic Carmel, founded the congregation in 1868 in Bayonne, France, and now its branches, 6 provinces, East Africa region, and centrally governed houses. The Apostolic Carmel congregation celebrates 150th year of love, dedication, and service to God and humanity in India. A life journey of Mother Veronica, a relentless search. Sophie Leaves, daughter of a Protestant pastor, Henry Daniel Leaves, and Marina Halton, was born on 1st October 1823 at Constantinople. Sophie and her sister Marianne visited the Catholic Church at Valletta. Soon they sensed the real presence in Catholic churches. It was on Easter Sunday that Sophie heard a soft voice while she was resting in bed. My peace I leave you. My peace I give you. This filled Sophie with an inexplicable joy and peace that remained with her forever. Sophie grew up to be a beautiful girl and got engaged to a dashing naval officer named Kenneth. Divine Providence had other plans for Sophie. Jesus wanted Sophie to be his own forever and to work for the spread of his kingdom. Sophie was torn between her love for Kenneth and God's call. But being a woman of prayer and discernment, Sophie decided to do God's will by breaking off her engagement to Kenneth. On 2nd of February 1850, Sophie and Marianne were given baptism and were received into the Catholic Church. Sophie and Marianne were admitted as boarders at the convent of St. Joseph of the Apparition. They were admitted as postulants on 19th March 1851. Sophie took the name of Sister Veronica of the Passion. Eventually, Divine Providence willed that Sister Veronica should work for him as a missionary in India. Divine Providence led her to Calicut. Sister Veronica felt that Jesus was calling her to found a congregation combining contemplation with action. Sister Veronica expressed the Lord's plan for her to Father Mari Ephraim. Father suggested that Carmel for the missions would be desirable as it would combine prayer and active work. Mother Veronica had a fall which led her back to London for treatment. Various circumstances ordained by God led her to admission into the cloistered Carmel at Pau, France. Attuned to God's will, Mother Veronica set out to begin the Carmel for the missions. Journey of Mother Veronica in search of a foundation for the Apostolic Carmel. The Apostolic Carmel was founded at Bayonne, France on 16 July 1868, the feast of Our Lady of Mount Carmel. It was established in India on 19th November 1870 at St. Anne's Convent, Mangalore. Mother Veronica died on 16th November 1906. Today, the Apostolic Carmel Sisters are working in India, Sri Lanka, Kuwait, Pakistan, Kenya, Italy,
Bahrain, France, and Tanzania. Sister Sushila, Superior General of the Apostolic Carmel Congregation, writes, "The journey of 150 years of the Apostolic Carmel began with a single step. Because of the courage of our dear foundress Mother Veronica, who in response to God's call dared to take the first step. In a special way, we are grateful for the wholehearted collaboration of our staff, students, their parents, our friends and benefactors who have enabled us to keep the vision of our foundress alive in our institutions all through the years. Poised at this significant milestone of the history of the Apostolic Carmel, we implore God's blessings in abundance on all of us. Trusting in God's providence, we look forward to the future with confidence, joy, and hope." The Superior General and her team. Our charism is experiencing God through contemplation and sharing it with others through education and other apostolic works. Our education mission is directed to the total development and empowerment of persons, especially women, so that they may become leaders in society and agents of social change. Apostolic Carmel Congregation has 6 provinces, East Africa region, and centrally governed houses. First, Western Province. Our institution and convent belong to this province. Sister Nirmalini, our provincial superior, and her team. Western Province Mission. Karnataka Province. Provincial Superior and her team. Karnataka Province Mission. Southern Province. Provincial Superior and her team. Southern Province Mission. Northern Province. Provincial Superior and her team. Northern Province Mission. Eastern Province. Provincial Superior and her team. Eastern Province Mission. Sri Lanka Province. Provincial Superior and her team. Sri Lanka Province Mission.
Apostolic Carmel in Pakistan. East Africa region. Silver Jubilee celebration in East Africa region. Centrally governed houses. All that is beautiful and to be cherished in the Apostolic Carmel is summed up in Mary, Queen Beauty of Carmel. Wishing you all a happy feast of Our Lady of Mount Carmel.